हा, सर्वांना नवीन वर्षामध्ये माझ्या ह्या पहिल्या पाठासाठी आलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाबरोबरच आपला जो पहिला सण आपण नवीन वर्षात ग्रेगोरियन वर्षाप्रमाणे म्हणजे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे साजरा केला, तर त्याबद्दलही सर्वांचे हार्दिक स्वागत. अजूनही चालू आहे मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. ऑनलाईन आपल्या इयत्ता 8वीच्या ऑनलाईन वर्गासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि माझ्या चॅनेलला येणाऱ्या सर्व आपल्या अधिकाऱ्यांचे सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत. माझे नाव आपल्याला माहीतच आहे. शाळा बंद झाल्यात परत आणि आपला लोगो पण बदललाय. शाळा बंद आणि शिक्षण चालू या ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत. आणि माझे नाव तर माहीतच आहे आपल्याला की श्रीमती उमा नरहरी चिट्याला. आमचे चॅनेल रोज सकाळी चालवणारे आमचे CNO की त्यांच्याचमुळे ही चॅनेल आपलं चालू होतं ते आमचे प्रकाश कावडे सर. आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आज मी इथे पाठ घेऊ शकते. त्यांचे VO माननीय पांडुरंग भोये साहेब. माझी शाळा आहे विक्रोळी पार्क साईड, मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4, घाटकोपर, मुंबई 79 आणि वॉर्ड आहे माझं N वॉर्ड. विद्यार्थी मित्रांनो, हा एक स्लाइड तुमच्या समोर ठेवते आणि एक काय म्हणतात ओळ ठेवली आहे तुमच्या समोर. ती काय असेल ओळ हा ओळखायचा प्रयत्न करायचा आहे. कोण सांगू शकेल किंवा वाचून दाखवेल? आधी कोण वाचून दाखवेल? हॅलो ऋतुजा, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो टीचर मी वाचतो. हा वाच वाच. झाक ना तू छत्री, पाऊस आहे मग जा बरं. हा सुविचार आहे का? हा सुविचार आहे? नाही टीचर. नसावा, बरोबर. पण एका छान गोष्टीवर आधारित आहे. गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे दडलेली आहे. कोण ओळखतील? बघा, छत्री तर आहे. पाऊस तर आतापर्यंत पडत होता, नोव्हेंबर डिसेंबर. कोण सांगू शकतील काय असावं हे? बरं, झाक ना तू छत्री, पाऊस आणि माझ्या नागरिकशास्त्राशी संबंधित आहे. काय क्ल्यू मिळतोय तुम्हाला? काही नाव आहेत त्याच्यात दडलेली. कोण सांगेल? झाक ना तू छत्री, पाऊस आहे मग जा बरं. एनी क्ल्यू? शिक्षकांनी सांगितलं तरी चालेल. हॅलो कोण बोलतंय? अजून एक क्ल्यू देते. आपल्या हात वर आलेला आहे पियुषचाच. पियुष बोल. पियुष. टीचर सण आहे का? हा सण असावा आहे. सणाच्या जवळ आला असते. अजून मकर संक्रांत. मकर संक्रांतीशी आहे, बरोबर. ओके. अजून आता मी अजून एक क्ल्यू देते. हा जो मकर संक्रांत सण आहे ना, तो आपल्या भारतामध्ये विविध राज्यांमध्ये पाळला जातो, बरोबर. त्याची वेगवेगळी नावं पण आहेत. तसाच ह्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे, नावं दडलेली आहेत.
कोणतं नाव असेल? बघा, मी देश सांगितला, देशाशी संबंधित, आपल्या देशाशी संबंधित आहे. पटकन मी सुरुवात करू एक हे करायला. बघा, पहिला आहे झाक. झारखंड. हा, मग काय असेल हे सांगा. झाक वरून मी झा लिहिला, झारखंड. कच काय असेल बघे? देश, देशाशी संबंधित, माझ्या नागरी शास्त्राच्या विषयाशी संबंधित, आजच्या आपल्या पाठाशी संबंधित. किती क्लू दिले मी. हॅलो टीचर, कर्नाटक. हा, करेक्ट, कर्नाटक. अजून अजून झारखंड. काय म्हणाला? कर्नाटक झालं, बरोबर आहे. अजून पटापट. टीचर, नागपूर. हा, नागपूर. नावरून काय? नागपूर. नाशिक नाही, नागपूर नाही. नागालँड, नावरून नागालँड. हा तू आहे, पण तो त घेतला तरी चालेल. तामिळनाडू. हा, छ वरून छत्तीसगड. छत्तीसगड, बरोबर. त्रि वरून त्रिंबादेवी. काय काय? त्रिंबादेवी. तिंबादेवी नाही राजा, देवीचं नाहीये. मी सांगितलं देशाशी संबंधित आहे आणि आपल्या त्र्यंबकेश्वर. नाही राजा, महाराष्ट्रातलं एक ठिकाण आहे ते त्र्यंबकेश्वर, पण त्रि वरून माहितीये तुम्हाला? त्रिपुरा. आपल्या देशातील हे नाव आहे एका राज्याचं. बघा, आजचा आपला पाठ आहे राज्य शासन. आणि भारतामध्ये विविध राज्य आहेत. आपल्या तुमच्या पुढे जर मी ह्या छत्री न दाखवता तिथे जर मी तुम्हाला नकाशा दाखवला असता तर तुम्ही नकाशावरून लगेच म्हणाला असता, मॅडम ही राज्यांची नावं आहेत. या सर्व ही ना वाक्य लिहून घ्या. ह्याच्यामध्ये आपल्या भारतातील सर्व राज्यांची नावं आहेत. धाक ना, किती सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला. धाक ना तू छत्री, पाऊस आहे मग जा बरं. ओके, लक्षात आलं? आता मी जाणार आहे म कडे. म च सांगा काय असेल? पटकन ओळखा आता. म वरून राज्याचं नाव. महाराष्ट्र. बरोबर, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराष्ट्रात जन्मले. महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्राबद्दल मला विशेष प्रेम आहे. बरोबर, भारत देशावर तर आहेच, भारत देशाची प्रतिज्ञा आपण रोज म्हणतोच, पण माझ्या महाराष्ट्र राज्यावर माझं जास्त प्रेम आहे. आणि ह्याच महाराष्ट्र राज्यातील किंवा आपल्या भारतातील या पूर्ण विविध राज्यातील राज्यकारभार कसा चालतो ती माहिती आपण आज बघणार आहोत. ओके, आणि बाकीची ही सगळी नावं लिहा. हा, मी एवढी 2-3 नावं लिहिली. इयत्ता 8वी, विषय नागरिकशास्त्र. आपला घटक आहे राज्य शासन आणि त्यामध्ये उपघटक आहे रचना. राज्य शासनाची रचना, कार्यही बघणारच आहोत आपण, तर कार्य आपण उद्या बघणार आहोत. अध्ययन निष्पत्ती ही राज्य शासनाच्या या ज्या कार्यपद्धती आहेत की कशा तऱ्हेने प्रत्येक राज्याचा कारभार चालतो त्याचे तुम्हाला स्वरूप समजेल. घटक राज्य शासन आणि केंद्र शासन. बघा, आता इथे शब्द आला केंद्र शासन. आपण आतापर्यंत काय बघितलं? केंद्रीय कार्यकारी मंडळ, संविधान, संविधानाने दिलेले अधिकार, त्यामध्ये आपण शासनाचे प्रकार, केंद्र शासन, संसदीय शासन, संसद यांची माहिती पाहिली. पण आता आपण कुठे वळतोय? आपल्या राज्याकडे. हे राज्य शासन कसं चालतं आणि राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये साम्य पण आहे, पण फरक, सूक्ष्म फरक पण आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आणि महाराष्ट्रातील शासन यंत्रणेचे स्वरूप समजून घ्यायचे आहे. या राज्य शासन या पाठातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही शासन यंत्रणा कशी चालते तुम्हाला माहितच आहे ते,
फक्त त्याला हा हे जे अभ्यासाचं रूप दिलेलं आहे त्या अभ्यासाच्या दृष्टीने मुद्द्यानुसार आपण अभ्यास बघणार आहोत, पाठ पाहणार. हे बघा, हा जर मी नकाशा तुमच्या समोर ठेवला असता तर तुम्ही लगेच पटापट नावं सांगितली असती, बरोबर. तर हीच ती नावं आहे: महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा. हा नकाशा समोर ठेवा आणि त्या वाक्यानुसार हे करा आणि नकाशा बाजूला काढा आणि परत एकदा ती नावं पहा. ओके. संघ राज्य शासन संस्था. बघा, भारताने जेव्हा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तेव्हा संघ राज्य शासन व्यवस्था अस्तित्वात आली. आता ही कधी अस्तित्वात आली तर आताच या जानेवारी महिन्यात मला हे शिकवण्याचा योग येतोय, की तुम्हाला सांगण्याचाही आनंद वाटतोय की प्रजासत्ताक दिन, प्रजेचं राज्य. 1947ला स्वातंत्र्य मिळालंच, पण त्याच्यानंतर जी भारतीय लोकांचं स्वतःचं जे राज्य निर्माण झालं आणि ते संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे झालं. संविधानाची घटना बघताना आपण पाहिलं की त्याला 2 वर्ष 11 महिने एवढे दिवस लागले आणि ती जी संघराज्य शासन संस्था आहे, व्यवस्था आहे, ती कशी पुढे आली आणि ती आपण कशी स्वीकारली, आपण अंगीकृत केली. मग एकदम पहिल्या पाठात पण आपण जे पाहिलं होतं 8वीच्या, की ती कशी आपण अंगीकृत केली. आणि याबरोबरच एक शब्द आपण गेल्या वेळेस पाहिला, एकात्म शासन व्यवस्था. ही प्रत्येक वेळेस आहे. हा भारत देश आपला विविधतेने नटलेला असला, विविधता आहे त्याच्यात, तरी पूर्ण भारत देशाचा मिळून एक संघ राज्य आहे. आणि या आता ह्याला शब्द बघा, संघ शासन म्हणजेच केंद्र शासन, संघ शासन, केंद्र शासन आणि राज्य म्हणजे विविध राज्य मिळून, म्हणून आपल्या शासन व्यवस्थेला संघ राज्य असं म्हटलेलं आहे. आणि एकात्म का तर विविधतेतून एकात्मता. ही जी करताना 1950 साली स्वीकारताना आपण भाषावार प्रांतरचना स्वीकारलेली आहे. भाषावार हे जे आहे ना, महाराष्ट्र मराठी भाषा, मध्य प्रदेश हिंदी भाषा, उत्तर प्रदेश हिंदी भाषा, राजस्थानी भाषा राजस्थानी भाषा, गुजरात गुजराती भाषा, पंजाब पंजाबी भाषा. बघा, त्या भाषेमध्ये जी विविधता होती ती धरून ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे. ओके. त्यामध्येच आपण पाहणार आहोत की या भारताच्या सद्यस्थितीमध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. नागालँड हा शब्द किंवा तुम्हाला इथली जी आपले जे अतिपूर्वेकडील हे जे राज्य आहेत, छोटी आहेत, मेघालय, मिझोरम, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, ज्याकडे आपण थोडंसं आपल्याला पटकन आपण नकाशाही निरीक्षण करताना एवढा करतो, पण ही पण छोटी राज्य आहेत. आपल्याच भारताचा भाग आहे, पूर्ण डोंगराळ भाग आहे. आणि त्यामध्ये हे जे केंद्रशासित प्रदेश, पुदुचेरी, नंतर चंदीगड, दादरा नगर हवेली, किती सुंदर आहे. तर ह्या आपल्या भारतातील सद्यस्थितीमध्ये 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश मी लिहिले. हे 28 आहेत ना, ते 29 पण आहे. काही ठिकाणी तुम्हाला त्याचा 29 पण उल्लेख आढळेल. तो कसा काय? हे जे जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्याबद्दलचं, लडाख आता स्वतंत्र केलंय पण जम्मू काश्मीर बद्दलचा वाद अजून चालू आहे. कलम 370 हे तुम्ही असं गुगलला टाका आणि जरा बघा की त्याच्याबद्दलची प्रक्रिया अजून चालू आहे. सध्या तरी हा भाग आपल्या केंद्र शासनाकडे ठेवलाय, पण त्यांना राज्य शासनाचा दर्जा देण्यासाठी वाटचाल सुरू आहे. ओके. पण तिथे का करू शकत नाही आहोत आपण? कारण तिथे असणाऱ्या दहशतवादी कारवाया, दहशतवादी लोक जी आहेत ती लोक तेथील लोकांना, तेथील राहणाऱ्या लोकांना त्रास देऊन, शासनाला त्रास देऊन तिथे दहशतवाद निर्माण केलेला आहे. आणि त्या दहशतवादामुळे आपण तिथे चांगल्या तऱ्हेने राज्य करू शकणार नाही. म्हणून सध्या केंद्राकडेच हा प्रदेश ठेवलेला आहे. दिल्ली, अंदमान व निकोबार द्वीपसमूह. दिल्ली का तर दिल्ली हा आपली राजधानी आहे भारताची, म्हणून केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. पण दिल्लीबद्दलचं अजून एक वैशिष्ट्य मी सांगणार आहे तुम्हाला राज्य शासनाच्या बाबतीत.
ओके, आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. ह्या सर्व घटक राज्यांमध्ये आपण बघितलं केंद्रीय कार्यकारी मंडळात की ह्या पूर्ण आपल्या भारताचं मिळून केंद्र शासन आहे, केंद्रीय शासन आहे, लोकसभा आहेत, राज्यसभा आहेत, कार्यकारी मंडळ आहेत, केंद्रीय मंडळ आहेत. पण त्याच्या बरोबरच आपण बघणार आहोत की या सर्व घटक राज्यांमध्ये विधानसभा आहे. काय आहे? विधानसभा. त्या राज्याचा एकाच ठिकाणाहून, म्हणजे समजा आपण दिल्ली जर निवडले राजधानी म्हणून, त्या एकाच ठिकाणाहून केंद्राला, केंद्र सरकारला पूर्णपणे आपल्या देशाचा राज्यकारभार बघता येणार नाही. म्हणून त्यांनी आपल्याला हे घटकांना किंवा राज्यांना, विविध राज्यांना हे अधिकार बहाल केले आणि त्यासाठी सर्व घटक राज्यांमध्ये विधानसभा आहे. पण ह्या दिल्ली व पुद्दुचेरी, दिल्ली काही म्हणणं पुद्दुचेरी म्हणतात, हे इथे चेन्नई जवळ असणारं तामिळनाडू मधलं ठिकाण, ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मात्र विधानसभा आहे. बघा, आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतोय त्याला, आणि शिवाय विधानसभा पण आहे. त्यांना परत वेगळा कारभार करण्यासाठी किंवा त्यांचं राज्य नीट चालवण्यासाठी केंद्रशासित प्रदेशामध्ये, या दोन प्रदेशामध्ये त्यांना विधानसभा देण्यासाठी, अस्तित्वात आणण्यासाठी त्यांना अधिकार दिलेले आहे. ओके, त्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार ही जी राज्य आहेत की नाही, आता ही जी ठळक याच्यात आपण गोलाकारामध्ये दाखवलेली, ह्या राज्यांमध्ये द्विगृहात्मक कायदेमंडळ. आता द्विगृहात्मक म्हणजे काय, त्याचं एक्सटेन्शन आपण पाहणार आहोत. जसं आपण केंद्र सरकारमध्ये पाहिलं होतं की लोकसभा आणि राज्यसभा अशी द्विगृहे आहेत. काय आहे? द्विगृहे म्हणजे दोन गृहे आहेत, दोन सभा आहेत, दोन पातळ्यांवर कारभार आहे आणि त्यांची रचना पाहिली आपण. तशीच द्विगृहात्मक कायदेमंडळाची रचना आपल्या ह्या 6 राज्यांमध्ये आहे. त्यांची नाव आहे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार. मग बाकीच्या सर्व घटक राज्यात काय आहे बाबा? तर फक्त विधानसभा आहे, तिथे द्विगृह नाहीये. द्विगृह म्हणजे काय ते आपण बघूया. आपण संसदीय शासन पद्धती आधी नीट समजून घेतली तर आपल्याला ही द्विगृहात्मक रचना अजून चांगली पडेल. आपण पाहिलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा संविधानात्मक प्रमुख आहे. त्याबरोबरच आपण पाहिलं की उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या काय म्हणतात गैरहजेरीत कामकाज पाहतात. त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अधिकारी असतात. राष्ट्रपतींच्या सहीशिवाय कोणताही कायदा होत नाही किंवा त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. सर्व बाबी आपण पाहिली. आपण जो भाग पाहिला त्या भागावरूनच आपण पुढचा भाग बघणार आहोत. या संसदीय शासन पद्धतीप्रमाणे संसदीय बेस ठेवूनच संविधानातून संसदीय शासन पद्धती आल्यानंतर ही राज्य शासन कसं चालतं त्यामध्ये आपण पाहिलं कायदेमंडळ की ज्यामध्ये लोकसभा राज्यसभा ही द्विगृहे आहेत. कार्यकारी मंडळ असतं, ही 3 शाखा आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. न्यायमंडळाचं तर आपण गेल्या पाठात पाहिलं की सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे आपल्या देशाचं मिळून. कार्यकारी मंडळ आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान असतात केंद्र शासनामध्ये प्रमुख आणि त्यांचं मंत्रिमंडळ. जो पक्ष जास्त मतांनी निवडून येतो निवडणुकीद्वारा, जो पक्ष जास्त मतांनी निवडून येतो तो पंतप्रधान बनतो आणि त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येतं. ओके, ही रचना आपण आधीचीच माझी स्लाइड आहे ही परत तुम्ही पहा, परत अभ्यास करा आणि त्याच्यावरूनच आपण राज्य शासन बघा. हे आहे राज्य शासन पद्धती आणि ह्या राज्य शासनामध्ये तोच बेस आहे कळलं राज्य शासन पद्धतीमध्ये. पण आता इथे प्रमुख कोण असणार ते आपण पाहणार आहोत. राज्य शासनामध्ये प्रमुख असतो राज्यपाल. कोण असतो प्रमुख? राज्यपाल.
एक मिनिट हा. राज्यपाल, मराठीत आलं नाहीये ते, इंग्रजीत आलंय, वाचून द्या ते. राज्यपाल, राज्यपाल हा प्रमुख आहे. त्यांच्या बरोबरच मंडळ, आपण जे कायदे मंडळ आधीचं पाहिलं तेच कायदे मंडळ, तेच कायदे मंडळ. आणि त्यामध्ये त्यामध्ये असणारे, कायदे मंडळामध्ये असणारी 2 सभागृह. जे पहिलं आपण पाहिलं लोकसभा, तर आता आहे विधानसभा. काय आहे? विधानसभा. आणि दुसरं मंडळ आहे विधान परिषद. राज्यांमध्ये अस्तित्वात असणारे विधान परिषद. ओके, विधानसभा, विधान परिषद. पण ही द्विगृहे कोणत्या राज्यात आहे? 6 राज्यांमध्ये आहे. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य महत्वाचं आहे. कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळामध्ये आपण पाहिलंय की पंतप्रधान, जो पक्ष आला त्याचा प्रमुख हा पंतप्रधान बनतो. मग साहजिकच आपल्या राज्य शासन पद्धतीमध्ये तो कोण बनतो? तर तो बनतो मुख्यमंत्री. कार्यकारी मंडळ जे आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं. आणि न्यायमंडळ, आपण आता संकल्पना पाहिली की त्या न्यायमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचं जे न्यायालय आहे ते उच्च न्यायालय आहे. काय आहे? उच्च न्यायालय. आणि केंद्र शासन पद्धतीमध्ये आपण न्यायमंडळात पाहिलं की ते सर्वोच्च न्यायालय. मी हे करण्याचा प्रयत्न करते हा. चला, ओके, होत नाहीये. हा राज्यपाल हा शब्द लक्षात ठेवा. बघा, आपण ही जी रचना बघताना, ही पाठची रचना बघताना, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आपण संसदीय ह्याच्यामध्ये आपण लोकसभेमधले सदस्य पाहिले की जे खासदार आहेत आणि ते जवळपास 552. तिथे आपण पाहिलं होतं 288. बघा, हीच तुलना आपण तिथे करायची आता लोकसभेप्रमाणेच. ती करताना आपण पाहतोय की विधानसभेमध्ये असतात 288 सभासद आणि विधान परिषदेमध्ये असतात 78 सभासद. आता तुम्ही म्हणाल मॅडम 6च राज्यात आहेत, मग बाकीच्या राज्यांचं काय? तर बाकीच्या राज्यांमध्ये ह्या दोन काय म्हणतो आपण सभागृह नसताना एकच असं सभागृह असतं. काय असतं? एकच सभागृह. पण घटनेने असं नाही सांगितलंय की तुम्ही एकच ठेवा किंवा तुम्ही 2 केलंच पाहिजे. हे कंपल्शन नाहीये, कंपल्सरी केलेलं नाहीये. संविधानाने घटक राज्यांना परमिशन दिलेली आहे. तुम्ही 1 ठेवू शकता किंवा तुम्ही 2 ठेवू शकता. तुम्हाला जशी आवश्यकता वाटेल तसं तुम्ही करू शकता. आता सुद्धा बाकीची जी राज्य आहेत, ज्या राज्यांमध्ये विधान परिषदा नाही आहेत, ती लोक आता सुद्धा विधान परिषद स्थापन करू शकतात परमिशन घेऊन. ओके, तर ही जी रचना आपण पाहिलेली की बहुमत मिळालेला पक्ष ही व्यक्ती आहेत. मग बहुमत मिळतो तेव्हा इतर पक्षही नसतात का? असतातच. 288 जर सभासद संख्या आहे, समजा त्याच्यापैकी 282 जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुका होतात, जशा लोकसभेच्या निवडणुका तशा विधानसभेच्या निवडणुका, दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका. भारत देशाचा तो नागरिक असावा कंपल्सरी, अशी ही आपली लोकसभेची आणि विधानसभेची रचना. बरोबर, त्याबद्दलच्या असणाऱ्या पात्रता ह्या लक्षात घेऊनच हे खासदार किंवा आमदार बनले जातात. हे जे महाराष्ट्र विधानसभेत येतात ना, त्यांना आमदार म्हणतात. त्याबद्दलची माहिती मी देते तुम्हाला. तर हे आहेत विविध पक्षाचे लोक. हे टिंब म्हणजे काय? विविध पक्षाची लोक, एकाच पक्षाची नाही. बरोबर, इथे पण 78 असल्यामुळे इथे सुद्धा विविध आहे. आणि जसं आपण राज्यसभेची रचना पाहिली ना, तशीच आहे. त्याच्यामध्ये काही जण राज्यपालांकडून नेमणूक होते 12 सभासदांची. विज्ञान, कला, साहित्य, विविध क्षेत्रात ज्यांनी चांगले यश मिळवलेले आहेत, सामाजिक क्षेत्र, ह्याच्यातल्या लोकांना आणलं जातं, डेप्यूट केलं जातं, नेमणूक केली जाते. आणि त्याचबरोबर 1/3 सभासद, 78 पैकी 1/3. म्हणजे इथे आपण भाग दिला ना, तर 3 दुणे 6, 2 भाग लागला आणि 1 उरला, 7 6 गेला 18, 3 × 18. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय 36 सभासद
दर दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. म्हणजे ही पूर्ण बरखास्त होत नाही. यामधले काही सभासद जातात आणि बाकीचे सभासद राहतातच. दर 2 वर्षांनी त्यांना निवृत्ती मिळते. पण ही विधानसभा जी आहे ती मात्र पूर्ण बरखास्त होते दर 5 वर्षांनी. आणि त्यामध्ये आपण निवडणुकीचे प्रकार पण पाहिले की काही निवडणुका 5 वर्षात होतातच, पण काही निवडणुका होताना कदाचित एखादा आमदार, एखादा खासदार किंवा एखादी ती निवडणूक लढवणारी व्यक्ती नसेल तिथे अवेलेबल, मयत झाली असेल, ती जागा रिकामी असेल, तर त्याच्याबद्दल मुदतपूर्व निवडणुका काही भागांसाठी होतात. आणि त्याच्याच बरोबर तिसरं म्हणजे कायदे मंडळाने जर या विधानसभेवर अविश्वास दाखवला तर हे पूर्ण कायदे मंडळ काय होतं, बरखास्त होतं. ओके, पुढे भाग बघणार आहोत आपण की महाराष्ट्र शासनाचे, बघा महाराष्ट्र शासनाचे हे विधानमंडळ मुंबई येथे आहे आणि त्याची ही प्रतिकृती आहे. भव्य इमारत आहे, घुमटाकार आहे, अजूनही छान छान चित्र आहेत. जसं आपण संसदेचं पाहिलं नेहमी, तसंच हे विधिमंडळ महाराष्ट्र शासनाचं आहे. त्याबद्दलची माहिती म्हणजे प्रशासकीय राजधानी महाराष्ट्र फार मोठं राज्य असल्यामुळे त्यांची प्रशासकीय राजधानी मुंबई ही आहेच, पण काही भाग प्रशासकीय राजधानीचे म्हणजे प्रशासन चालवण्याचे नागपूरला आहे. ह्याबरोबरच वैधानिक राजधानी सुद्धा मुंबई आणि नागपूर येथे आहे. पण न्यायपालिका राजधानी, न्यायपालिका म्हणजे न्यायदान देण्यासाठी मात्र एकच उच्च न्यायालय आहे आणि ते आहे मुंबई येथे. उच्च न्यायालय शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं मुंबई येथे आहे. ह्या विधिमंडळाची 3 अधिवेशने होतात, मोठी 3 अधिवेशने होतात. ती म्हणजे मुख्यतः पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, उन्हाळी म्हणजे ऋतूनुसार. आणि हे करतात म्हणजे दर 4-4 महिन्यांनी एक अधिवेशन होतात. आणि हे होताना अर्थसंकल्पाविषयीचं आणि पावसाळी अधिवेशन हे मुख्यतः मुंबई येथे होतं. तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. पण यावेळेचं हिवाळी अधिवेशन आपल्या मुंबई येथेच झालं. यावेळेचं हिवाळी अधिवेशन आहे ते आपल्या मुंबई येथेच झालं. ह्याबरोबरच आपण ह्या विधिमंडळाची जी रचना बघतोय त्यामध्ये आपल्याला दिसते, मी आता जो सांगितलेला खासदार आणि ही जी स्थिती दाखवली ना तुम्हाला महाराष्ट्र आपल्या नकाशा, आणि ही स्थिती आत्ताची स्थिती आहे की आता मिळालेले आता आमदार जे निवडून आलेले आहेत ते, हे बघा आमदार म्हणजेच MLA, त्यांना काय म्हटलं जातं, MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. असेंब्ली विधानसभा म्हणजे असेंब्ली. मतदारांनी राज्य सरकारच्या विधानसभेत निवडणुकीद्वारे नियुक्त केलेला सदस्य. बघा, आणि ह्या निवडणुकींना मत कोण देतो, आपण देतो, आपण निवडून देतो. आपण नागरिक आहोत आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक बनणार आहात. तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये हा पाठ पुढे ठेवण्याचा उद्देशच हा आहे की तुम्हाला ह्या राज्य शासन पद्धतीची ओळखही व्हावी, संसदीय शासन पद्धतीची ओळखही व्हावी, आणि ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये तुम्हाला माहितच आहे की 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या अधिकारानुसार आपण काय करतो, मतदान करतो. बघा, आता तुम्ही 8वीला 13-14 वर्षाचे असाल तर आतापासून हे लक्षात ठेवायचं की लोकसभेच्या निवडणुका कधी होतात, राज्यसभेच्या कधी होतात, आणि शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण होतात. बघा, 3 पातळींवर, 3 पातळ्या 3, मंडळ 3, सभागृहे 2, कळलं. आणि त्याच्यानंतर आपण आता राज्य शासनाकडे वळलो आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याबद्दलची माहिती तर तुम्हाला इयत्ता 6वी मध्ये झालेलीच आहे. ओके, तर हा आहे आमदार, विधानसभेत निवडून देतो तो आमदार, आणि कौन्सिल म्हणजे विधान परिषदेत निवडून देतो तो म्हणजे MLC. तो पण आमदारच, पण त्याला म्हटलं जातं MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. मग विचारलं जातं काय वेळेस पटकन आपण इंग्रजी शब्द MLA आहात का MLC हे आपल्याला बघावं लागतं. बघा, आपण म्हणजे आपल्या विभागातलेच कोण कोण लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले आहेत,
कोण कोण डेप्यूट केले आहेत म्हणजे नेमणुकीने गेलेले आहेत, कोण कोण विधानसभेमध्ये गेलेले आहेत, विधानसभेत आलेले आहेत निवडून, आणि कोण कोण MLC आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आहेतच. ओके, अशा तऱ्हेने ही आपली विधिमंडळाची माहिती आपण घेतली. राज्य शासनाची रचना कशी असते ती आपण पाहिली. राज्य शासनाची रचना त्याला आपण यामध्ये पाहिली की राज्यपाल हा प्रमुख आणि विधानसभा, विधान परिषदा ह्या दोन द्विगृहात्मक कायदे मंडळाच्या शाखा, कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळामध्ये जो पक्ष निवडून आला तो मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, आणि न्याय मंडळामध्ये उच्च न्यायालय. ओके, अशा तऱ्हेने आपण ही रचना बघत असताना पुढे जाताना आपण पाहतोय हे लोकसभेमधील असणारे. आता हे बघा, मी ही पण स्लाइड तुमची आधीचीच घेतली तुम्हाला कळावं म्हणून. त्यामध्ये साम्य आणि फरक कसा आहे तो, पण शोधताना फरकापेक्षा साम्यच जास्त आढळतं. आपल्या इथे जशा संसदीय शासन पद्धतीत लोकसभा केंद्रीय पातळीवर आहे, तशाच आपल्या इथे असणाऱ्या ह्या विधानसभा आहे. कार्य कोणतं? सेम. आपण परत वाचतो तर आपल्या लक्षात येत नाही, म्हणून आपण काय करायचं आता, याच याच्यात आपण अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष असतो तसाच विधानसभेचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो. लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून निवड, विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून निवड. त्यांची अध्यक्षांची कामं कोणती? लोकसभेचे नियंत्रण. मग लोकसभेचे नियंत्रण न घेता आपण घेणार विधानसभेचे नियंत्रण. फक्त विधानसभा हा शब्द घेतला तर बघा, आपल्याला सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, केंद्राप्रमाणे चांगला कारभार करू शकतो. तो कसा असावा तर निपक्षपाती असावा, शांततेने असावा, नियमानुसार असावा, विशेषाधिकाऱ्यांचं रक्षण व्हावं, सदस्यांच्या हक्कांचं रक्षण व्हावं, यानुसार असावं. ओके, त्या विधानसभेबरोबरच जेव्हा आपण म्हणतोय की राज्यसभा आहे, तर आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये असलेल्या विधान परिषदा, विधान परिषद, परिषदा नाही परिषद एकच. मग त्याचा राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे त्याला सभापती म्हणतात, मग विधान परिषदेचा आहे त्यालाही सभापती म्हणतात. बरोबर. उपसभापती, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत, पण राज्यसभेत म्हणजेच विधान परिषदेमध्ये विधानसभेचे उपराज्यपाल हे पदसिद्ध सभापती आहेत, उपराज्यपाल. आणि त्यांची कामं काय आहेत परत त्याचप्रमाणे की संसदेचा आपला विधान परिषदेचा कारभार, शासनाचा कारभार, राज्य शासनाचा कारभार, त्याच्यावर नियंत्रण असणे, कायदे मंडळावर नियंत्रण असणे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण असणे, शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे. बघा किती वेगवेगळी, म्हणजे एक आपण म्हणतो की एखादा आपण MLA निवडून दिला आणि झालं आपलं काम संपलं. आपलं काम संपलं नाही. त्याविषयी असणाऱ्या बातम्या आपल्या त्याच्यात येतात, पेपरमध्ये येतातच, गुगलवर येतातच, किंवा तुमच्या कानावर येतातच. तर त्या बातम्या काय आहेत, रोज एक तरी बातमी वाचायची. सगळ्या 8 बातम्या नाही वाचल्या तरी चालेल, पण एक तरी बातमी वाचायची. ओके, म्हणजे तुम्हाला कारभार काय चाललाय हा सुद्धा कळेल. तर ह्या लक्षात ठेवा की विधानसभा, लोकसभा जशी तशी ही विधानसभा, राज्यसभा जशी तशी ही विधान परिषद. ओके, एवढं आपल्याला कळतं. ओके, बघा मला हे समजले, तुम्हालाही नक्कीच समजलं असेल. आता मी समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केला की आपल्या केंद्र शासन, संघ शासन आणि आपलं राज्य शासन ह्याच्यामध्ये किती साम्यता आहे. ओके, तर मला हे समजले, मला समजलं. त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करायचंय की त्यामधला पहिला प्रश्न, संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली? संघराज्य हीच व्यवस्था का स्वीकारली? असं नाही करू शकले का ते?
की कोणत्या आम्हीच जसा राजा होता तसा राजासारखा एक राजा आहे आणि तोच राज्य कारभार करतोय असं न ठेवता संघराज्य व्यवस्था का स्वीकारली? कोण देईल बरं उत्तर? हात वर करा. हॅलो, त्या नावामध्येच आहे ना, आपण फोड केली ना. संघ म्हणजे केंद्र, राज्य म्हणजे राज्य, विविध राज्य, माझा भारत देश आणि त्यामध्ये असणारी विविध राज्य. आणि यासाठीच आपण ही संघ राज्य व्यवस्था स्वीकारली. विविधता असल्यामुळे, काय असल्यामुळे? विविधता असल्यामुळे ही आपण संघ राज्य व्यवस्था स्वीकारली. ओके, पुढे जाणार आहोत आपण. दुसरा प्रश्न, घटक राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण असतात? हॅलो पियुष. टीचर राज्यपाल. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. तिथे राष्ट्रपती जसे असतात केंद्रामध्ये, तसं घटक राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण आहे? राज्यपाल. लास्ट वन, घटक राज्य पातळीवर कार्यकारी प्रमुख कोण असतात? टीचर पियुष. कोण? हा, बोल त्याच्या, बोल. टीचर मुख्यमंत्री. मुख्यमंत्री ते कार्य करतात ना, कार्यरत ते असतात. राज्य शासन कसं चालवायचं, कोणते निर्णय घ्यायचे, धोरणं कशी आखायची, अर्थसंकल्पामध्ये असणारी अर्थविधेयकं कशी मांडायची, त्यातील पैसा कसा वापरायचा, योजना कशा राबवायच्या, त्या योजनेसाठी गाव पातळीपर्यंत कसं जायचं, हे सर्व कामं कोण करतं? कार्यकारी प्रमुख करतात त्यांच्या मंत्रिमंडळाला. ओके, ह्याबरोबरच एकच छोटासा गृहपाठ दिलाय तुम्हाला. बघा, आपल्या पुढच्या पाठासाठी येणारा तो म्हणजे ही जी पहिलीच आपली स्लाइड, भारताची संसद म्हणताना आपण 3 पातळ्या घेऊन, जेव्हा आपण आता तुम्ही जे उत्तर दिलं तसंच आहे, ही पण लिहायची स्लाइड. आणि ह्याच्यामध्येच तुम्ही हा प्रमुख कोण असेल, राष्ट्रपती आहेच, तसंच सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत, ते सर्वोच्च आहेत, तसं सर्वोच्च ऐवजी उच्च शब्द करू शकतात आणि राष्ट्राऐवजी राज्यप्रमुख. ओके, आणि नंतर आहे नामधारी असतात ते, आता दिलेलं पियुषने उत्तर. त्याबरोबरच नामधारी संविधानाने दिलेला आपल्याला हा अधिकार. बरोबर. न्यायमंडळ जे आहे, हे न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालय संसद भारतामध्ये आहे, तर आपल्या राज्यात कोणता आहे? इथे तुम्ही भारताची जो शब्द आहे तो काढून तिथे काय करायचं? महाराष्ट्र. आणि संसद नाही येणार, महाराष्ट्राचे कायदे मंडळ किंवा महाराष्ट्राचं सभा, शासन व्यवस्था, महाराष्ट्राची शासन व्यवस्था असं लिहा, महाराष्ट्राचे राज्य शासन असं लिहा आणि हे शब्द बदला. बघा किती सोपं होऊन जाईल तुम्हाला. ओके, आणि लक्षात पण येईल. हा, आणि आपल्या देशातील राज्यांची नावं जी सांगितली ना, ती पण पूर्ण करा. ओके, थँक्यू. आज जे सर्व उपस्थित आहेत त्यांचे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी चांगल्या तऱ्हेने उत्तरं दिली त्यांचे थँक्यू वन्स अगेन. हॅपी संक्रांत आणि पाठाबद्दल.